नमस्कार, मी डी.एस. लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पहलगाम मधल्या घटनेला 3 दिवस झाले. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामध्ये आज मुख्यमंत्री महोदय हे पुण्याच्या दौऱ्यावरती होते आणि पुण्यामधल्या 2 व्यक्ती या पहलगाम मधल्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्या. त्यामध्ये जगदाळे आणि गणबोटे या 2 व्यक्तीच्या परिवाराला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि आश्वासनही दिलं. जे ह्या हल्ल्यामध्ये मृत्यू पडलेले आहेत त्यांना शासन मदत करेल असेही त्यांना सांगण्यात आलं आणि त्यासोबतच त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. पत्रकाराशी जेव्हा त्यांनी संवाद साधला तर पत्रकाराकडनं त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यामधला सर्वप्रथम प्रश्न हा होता की जे भारत सरकारने पाकिस्तान यांना 48 तासामध्ये देश सोडायला सांगितला, तर तोच प्रश्न महाराष्ट्रासाठी लागू आहे का? तर देवेंद्र फडणवीस यांनी यावरती असं सांगितलं की 48 तासामध्ये पाकिस्तानी व्यक्तींना भारत सोडायला लागेल. जर 48 तासामध्ये भारत नाही सोडला तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंधू नदीचं पाणी बंद केलं तर काय? पण त्यांनी यावरती थोडी बगल देताना आपण पाहायला मिळालं. कारण सिंधू नदीचं पाणी बंद करणं काय हे 1-2 दिवसाचा खेळ नाही. याला एक मोठी प्रोसेस लागते आणि जर पाणी बंद केलं तर पाकिस्तान पाणी वाचून तडफडून मरेल, म्हणजे असं एकंदरीत त्यांना सांगायचं होतं. तर एकंदरीत यावरती पॉइंट ऑफ व्ह्यू हाच आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही पाकिस्तान रहिवासी आहेत, पाकिस्तानी आहेत, त्यांना 48 तासामध्ये देश सोडायचा, महाराष्ट्र सोडायचा आहे यांनी देश सोडायचा आहे. जर 48 तासामध्ये त्यांनी देश सोडला नाही तर त्यावरती शासन काय कारवाई करतं हे आता बघणं औचित्याचं ठरणार आहे. आणि ह्या हल्ल्यामध्ये, ह्या भ्याड हल्ल्यामध्ये जे पुण्यातले 2 कुटुंब परके झाले, 2 कुटुंबातले 2 कर्ते व्यक्ती निघून गेले, त्या परिवाराला मुख्यमंत्री महोदय यांनी महाराष्ट्र शासनाकडनं काय मदत होणार हे बघणं तेवढंच औचित्याचं ठरणार आहे. जय हिंद, जय भारत.